हा आमचा परिसर. घराच्या समोर सुंदर रस्ता आणि मोठासा गेट. हे आहे पवार मेन्शन्स, पवारांचं घर. घरात जाण्यासाठी हा गेट आहे मोठा आणि याच्या आत गेलो की सुंदरशी मोठमोठाली झाडं, त्यांची पानाचा आवाज. हा आमचा परिसर. घराच्या समोर सुंदर रस्ता आणि मोठासा गेट. हे आहे पवार मेन्शन्स, पवारांचं घर. घरात जाण्यासाठी हा गेट आहे मोठा आणि याच्या आत गेलो की सुंदरशी मोठमोठाली झाडं, त्यांची पानाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. त्यानंतर ही लाल माती, त्याने मन कसं वेडं होतं. मनाला पुरळ घालणारं हे गाव मला खूप आवडतं. माहेरचं आहे म्हणून नाही सांगत, पण खरंच खूपच सुंदर गाव. आणि हे माझं घर, हे माझ्या 1999 मध्ये ज्या आईवडिलांनी बांधलेलं एक घर. त्या भिंतीवर आमचं बालपण, आमची स्वप्न, आमचं हसू कोरलं गेलं आहे. काळ बदलला, आईवडील घरात नाही, पैशाच्या चक्रात, कामाच्या धावपळीत पण सर्वजण दूर गेले. घर मात्र तसेच राहिलं, पण त्याचा धसधसाट हरवला. सणवार, उत्सव आता आपण फारसं साधच नाही, पण कधीतरी या दारातून आत पापड टाकलं की आठवणींचा दळबळ माझ्यावर उठला जातो. आईच्या आवाजाचा प्रतिध्वनी, वडिलांच्या पावलांचा नाद आजही या घरात जिवंत आहे. हे घर मला नेहमीच सांगतं, तू मोठा झाला आहेस, जग बदललं आहे, पण तुझं लहानपण, तुझं घर, तुझे आई वडील तुझ्यात अजूनही जिवंत आहे. आणि त्या आठवणींनी मला पुढे जाण्याचं बळ मिळतं. नवीन लाद्या, नवीन दरवाजे आणि हे घर आनंदाने फुलायला लागलेलं आहे. बघायचं किचन, याचं वॉशरूम, हे सगळं बघितल्यावर बरं वाटतं की आता नव्याने या घराची सुरुवात होत आहे, या घराची ओळख होत आहे. परत याच घरात कसबसाट होणार, आवाज येणार आणि आई वडिलांच्या आठवणी फुलणार. आणि त्या फुलवण्यासाठी आम्ही बहीण भावंड याचे अन्नोन्नाद प्रयत्न करणार. त्यांची मुलं बाळं या घरात जसं फळं फुलं फुलतात त्याप्रमाणे भरतील, असं हे माझं माहेरचं घर.